जगभर पसरलेला जैन धर्म आणि त्याचे अनुयायी हे एक वेगळं समीकरण आहे आणि आज जैन धर्माला प्राचीन इतिहास देखील आहे। याच इतिहासाचा थोडक्यात आढावा घेणारा याबाबतचा खास कार्यक्रम पाहूया। आज लोकसंख्येमध्ये जैन धर्म खूपच कमी आहे, पण भारतीय अर्थव्यवस्थेवर जर आजही पाहिलं आपण तर अगदी वालचे निरंजनपासून तर गौतम अदानींपर्यंत किंवा अनेक मोठमोठे उद्योगपती कारखानदारी तुम्हाला भारतीय उद्योगांवर जैन धर्माचा प्रभाव सापडेल। प्रेमचंद रायचंद नावाचे ज्यांनी भारतातलं पहिलं स्टॉक एक्सचेंज सुरू केलं, म्हणजे भारतातल्या हिरा उद्योगावर असेल किंवा ब्राझीलमधल्या हिरा उद्योगावर असेल, भारतातल्या निरनिराळ्या इंडस्ट्रीजवर असेल किंवा तुम्ही वृत्तपत्रांचा जर व्यवसाय काढला तर त्याच्यामध्ये बघा जवाहरलाल दर्डा असतील लोकमतचे किंवा तुम्ही साहू अशोक कुमारचे असतील टाइम्स ऑफ इंडियाचे, तुम्हाला अनेक वृत्तपत्रांचे मालक हे तुम्हाला जैन, म्हणजे कुठलाही व्यवसाय त्यांनी वर्ज्य ठेवला नाही। मात्र आपल्या व्यवसायामध्ये कुठेही अहिंसा असेल हिंसा असेल असा कुठलाही व्यवसाय त्यांनी स्वीकारला नाही। म्हणजे साधन शुचितेच्या बाबतीत ते खूप आग्रही आहेत। जागतिक परिमाण बदलायला उद्योगधंद्यांचे बदलायला लागल्यानंतर आणि ग्लोबल व्ह्यू आल्यानंतर जैन समाजाने स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणले। म्हणजे की आता पूर्वी कसं होतं की खेडोपाडी त्यांची कापड चोपड विकणे, दुकानं विकणे, किराणा दुकानं विकणे, तुम्ही अगदी देशाच्या छोट्या दुर्गम भागात जरी गेलात तर तुम्हाला एखाद्या तरी जैन माणसाचं दुकान सापडत असेल, कारण व्यापार हा त्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग होता। आणि नंतरच्या काळात व्यापाराच्या दिशा बदलल्या, माहितीची क्रांती आली, संपूर्ण तंत्रज्ञान बदललं, त्यानंतर जैन समाजाला जाणवायला लागलं। पूर्वी त्यांचं संस्कृती अशी होती, नीचे दुकान उपर मकान, शिक्षण किंवा ह्या गोष्टी त्यांनी धार्मिक सत्तास्थानी असणाऱ्या लोकांवर सोपवलेल्या होत्या। त्यामुळे शिक्षणामध्ये जैन धर्म त्या मानाने खूपच मागे होता। आणि नंतरच्या काळामध्ये बदलत्या प्रवाहात ह्या समाजाला जाणीव झाली की आपणाला शिक्षणामध्ये उतरलं पाहिजे। आणि 1914 साली विजय वल्लभ सुरीश्वरजी नावाचे एक पंजाब केसरी संत होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं जैन धर्माला जर उत्थापन करायचं असेल तर आता आपल्याला दिशा बदलली पाहिजे, आपण शिक्षणाकडे आकृष्ट झालं पाहिजे। त्यावेळेस इतर जैन मुनींनी विजय वल्लभ सुरीश्वरजींवर बहिष्कार टाकला। म्हणजे आपल्याकडे जसं महात्मा फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, यांना ज्या पद्धतीने गतिरोधाला विरोध द्यावा लागला, ज्यावेळेस त्यांनी नवीन विचार समाजामध्ये आणला तर सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर सुद्धा शेण टाकण्यात आलं। हा आपला महाराष्ट्रातला इतिहास आहे। महाराष्ट्रामधले संतांची विद्रोही परंपरा आहे, तशीच जैनांमधल्या विद्रोही परंपरेचे मूळ जनक हे विजय वल्लभ सुरीश्वरजी होते। आणि त्यांनी 1914 साली पहिली शैक्षणिक संस्था मुंबईमध्ये सुरू केली, परंतु जैन समाजाचा त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता। पुणे हे एकूणच शैक्षणाचं केंद्र होतं आणि जी काही भारतामध्ये आज शैक्षणिक परंपरा पसरलेली आहे त्याचं श्रेय पुण्याला जातं, कारण मुळात स्त्रियांची पहिली शाळा ही पुण्यामध्ये सुरू झाली। अशा पुण्यामध्ये त्या काळात 1920 साली जेव्हा 1885 साली फर्ग्युसन कॉलेज सुरू झालं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू झाली, आगरकर, नामजोशी, टिळक यांना असं वाटलं की इतरदेशीय लोकांनी ब्रिटिशांना जर समोर जायचं असेल तर शिक्षण घेतलं पाहिजे। अशा कामामध्ये त्यावेळच्या जैन समाजातल्या काही लोकांनी पुण्यामध्ये भारत जैन विद्यालयाची स्थापना केली। परंतु आपल्याला कदाचित कल्पना असेल, पुणे त्यावेळेस छोटं होतं, शिक्षणाचा प्रसार होत होता, परंतु जैन धर्मातल्या लोकांची अजूनही वृत्ती मुलांना शिक्षणात आणण्याची नव्हती। त्यामुळे 1920 साली त्यांनी प्रयत्न केला। 1939च्या प्लेगच्या साथीमध्ये पुण्यातलं विद्यालय बंद पडलं आणि मग त्यावेळेस मुंबईच्या महावीर जैन विद्यालयाला पुण्यातलं एक विद्यालय चालवण्यासाठी झालं। मी विजय वल्लभ सुरीश्वरजींचा आत्ताच उल्लेख केला। विजय वल्लभ सुरीश्वरजींनी ना त्यांचे गुरु होते आत्माराम, त्यांनी सांगितलं की आपल्याला आता लौकिक शिक्षणाकडे गेलं पाहिजे, धर्मापेक्षा आपल्याला जगण्याचं जे शिक्षण आहे ते शिकलं पाहिजे। आणि जवळजवळ 100वरून अधिक संस्था त्यांनी देशभर शैक्षणिक संस्था सुरू केल्या। पुण्यातलं विजय वल्लभ हायस्कूल आपल्याला कल्पना असेल ते त्याच प्रेरणेतून निर्माण झालं। आणि मग जैन समाजाचा गेअरच बदलला गेला। जैन समाज बुद्धिवादी व्हायला लागला आणि आज जवळजवळ 90 ते 97% साक्षर असणारा समाज पूर्णपणे शिक्षणाकडे वळला। शिक्षणामुळं त्यांनी एक आधुनिक विचारधारा
स्वीकारल्यामुळं उद्योगधंद्यामध्ये क्रांती झाली आणि आज जवळजवळ देशातील एकूण संख्येत 1% असणारा हा समाज इन्कम टॅक्समध्ये मात्र 25% इन्कम टॅक्स देशाचा उचलतो. देशाचंच काय, अमेरिकेमधला बहुतांशी बिझनेसवर आज जैन समाजाचा प्रभाव आहे. इंग्लंडमधील जर तुम्ही रस्त्यांवर गेला तर चौकामध्ये जैन लोकांची तुम्हाला दुकानं आढळतात. म्हणजे इतका समाज छोटा असूनही हा समाज केवळ आपल्या व्यापार उद्यमामुळे पसरला आणि जगभर पसरल्यामुळं पूर्ण अन्य जगाशी संपर्क आला. आज चीनमध्ये कॅन्टन फेअर वगैरेमध्ये जैन भोजनालय तिथं निर्माण केली जातात. याचा चीनी लोकांनी केलेला अभ्यास बघा की त्यांना माहिती भारतातून येणारे बहुतांश व्यापारी हे शाकाहारी किंवा जैन असतील तर त्यांच्यासाठी तर खानपानाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे एकंदरीत जैन समाजा आज जरी अल्प असला तरी जैन समाजाचा प्रभाव आपल्याला जगामध्ये सर्व समाजामध्ये दिसून येतो.